डोलीतून गड सर केला, रायगडावर तुतारीचे नाद घुमले. शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावरणाच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर रायगडवर गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलेलं आहे. आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडला. तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग यावेळी करण्यात आलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह बहाल केलेलं आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.